पुण्यात पतीनेच पत्नीचा खून केलेला आहे। पत्नीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे। पत्नीचा खून करत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क दुचाकीवरून प्रवास करण्यात आला आहे। रात्री 1:30 वाजताची ही घटना आहे। मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाताना आरोपी पतीला पोलिसांनी पकडले। राकेश रामनायक निसार असे आरोपी पतीचं नाव, तर त्याने पत्नी बबिता राकेश निसार असं पत्नीचं नाव। नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडलाय। भूमकर पुलाकडून राकेश बायकोची बॉडी घेऊन स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता। त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मात्र पुण्यात पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत। बालाजी, पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे पुण्यामध्ये आणि त्या ठिकाणी आता आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। या घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आहे? कारण नक्कीच ही खूप धक्कादायक घटना आहे। कारण पतीने पत्नीचा गळा आवळून जो आहे तो खून केला आणि रात्री 1:30 वाजता ही जी बॉडी आहे ती बॉडी एका टू व्हीलरवर घेऊन हा भूमकर पुलाकडून निघालेला होता। त्याच वेळेस पुणे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याची चौकशी केली असता हा सगळा मृतदेह आढळून आलेला आहे। रात्री उशिरा 1:30 वाजताचा हा सगळा प्रकार असल्याने पोलीस त्याची सगळी माहिती घेत आहेत। या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू केलेला आहे। आणखी कशामुळे हा सगळा खून झाला आणि हा बॉडी कुठे घेऊन जात होता, नेमकं कुठे टाकायची होती, याचा सगळा तपास जो आहे तो पोलिसांकडून आता सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे नेमकं कशा प्रकारे हा खून झाला याची माहिती आता पोलीस दुपारपर्यंत घेतील। मात्र अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार म्हणावा लागेल आणि तो पुण्यात घडलाय। चलन, नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।